नमस्कार मंडळींना, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत वापगाव या ठिकाणी। तर या ठिकाणी आज श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडणार आहे आणि याच ठिकाणी वापगाव किल्ल्याचे नव्याने भूमिपूजन करण्याचा देखील मानस श्रीमंत महाराज भूषणराव होळकर यांनी केलेला आहे आणि याच उद्घाटनासाठी आज असंख्य लोक या ठिकाणी जमा होणार आहेत। तर आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया या सोहळ्याचं संपूर्ण चित्रीकरण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मंडळींना जाऊया वापगावच्या या किल्ल्यामध्ये आज राज्याभिषेक दिन कसा साजरा होतो हे पाहण्यासाठी। श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर यांचा 226वा राज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात सजवलेल्या पालखीच्या मिरवणुकीपासून झाली। धनगर बांधवांनी आपली पारंपरिक वाद्य वाजवून पालखीची मिरवणूक काढली। सोलापूर परागणा देशमुख राजघराणे म्हणजेच बिरुदेव राजे देशमुख हे सुद्धा या सोहळ्यास उपस्थित होते। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी या मिरवणुकीमध्ये आपल्या गळ्यामध्ये ढोल बांधून ढोल वाजवण्याचं काम केलं आणि या मिरवणुकीमध्ये रंगत वाढवली। पालखी मिरवणूक सोहळ्यामध्ये महाराजा यशवंतराव होळकर यांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर हे आपल्या परिवारासह उपस्थित होते। पालखीची मिरवणूक किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर पालखी किल्ल्याच्या राजेश्वर मंदिर या ठिकाणी थांबवण्यात आली आणि याच ठिकाणी भूषणसिंहराजे होळकर यांनी राजेश्वर मंदिरामध्ये अभिषेक केला।
पालखी मिरवणुकीमध्ये धनगर बांधवांनी आपले पारंपरिक वाद्य वाजवून तसेच या पालखी सोहळ्यामध्ये गजी नृत्य सादर करून सर्व प्रेक्षकांच्या नजरा आपल्याकडं खिळून ठेवल्या होत्या आणि अतिशय शानदार अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला धनगरी बांधवांचं गजी नृत्य हा प्रकार या ठिकाणी पाहायला भेटतो. पालखी किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वारामधून आतमध्ये जात असताना याच प्रवेशद्वाराच्या बुरुजावरून पालखीवरती पुष्पवृष्टी करण्यात आली. वापगावचा किल्ला या ठिकाणी भूषणसिंहराजे होळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. किल्ल्याच्या आवारामध्ये आपल्याला भव्य असं मर्दानी खेळाचं प्रदर्शन करण्यात आलेले पाहायला भेटते. या मर्दानी खेळामध्ये आपल्या महिला भगिनींनी लाठीकाठीचे सर्व प्रकारचे खेळ या ठिकाणी आपल्याला दाखवले आणि स्वसंरक्षणासाठी लाठी कशी फिरवली जाते याचे संपूर्ण प्रात्यक्षिक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते.
मर्दानी खेळ संपल्यानंतर पालखी हळूहळू किल्ल्याच्या तिसऱ्या प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर या प्रवेशद्वारावरती भव्य अशा 2 तोफांचे अनावरण महाराज भूषणसिंहराजे होळकर यांच्या हस्ते करण्यात आले. राजसत्रेमध्ये आगमन झालेलं आहे. उपस्थितांना सर्वांना या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वच इतिहासप्रेमींना राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा. या राज्याभिषेक सोहळ्या प्रसंगी तोफांचे अनावरण झाल्यानंतर याच प्रवेशद्वारामधून पालखी आणि पालखीसोबत आलेले संपूर्ण जनसमुदायाने किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केला. या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी. तर मंडळींनो, आज आपण आलो होतो वापगाव येथील किल्ल्यावरती. याच ठिकाणी आपल्याला श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा पाहायला भेटला. आणि याच ठिकाणी पूर्वीचा जो हा वापगावचा किल्ला होता, या किल्ल्याचे नव्याने भूमिपूजन सोहळा देखील पार पडला. नव्याने पूर्वीसारखाच किल्ला या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. आणि लवकरच आपलं सर्वांचं इतिहासप्रेमींचं पूर्वीचा किल्ला कसा असेल हे पाहण्याचं स्वप्न देखील पूर्ण होणार आहे. तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.